नर्मदे बघा. आपण ह्या साईडने आलो ना, हे बघा असं परत आपल्याला वापस सुहागाव 7 किलोमीटर अंतर आहे. आता 6 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे आपल्याला. ही मैया आहे ना, आपण मैयाच्या बाजूने चाललेलो आहे. तर आपण आता भरूच जिल्ह्यामध्ये आहे. भरूच जिल्हा गुजरातमध्ये. गुजरातमधून आपण आपल्याला आज हा जो तट आहे हा उत्तर तटावरून आपली परिक्रमा चालू झालेली आहे. तर आपण समुद्र पार करून दक्षिण तटावरून समुद्र पार करून आलो आणि समुद्र पार करून काल आल्याच्यानंतर आज आपण उत्तर तटावरून परिक्रमेला सुरुवात केली. हे जे सर्व परिक्रमावासी पाठीमागून आहे आणि पुढे भरपूर गेलेले आहे. आणि ह्या तटाला जे आहे ना, एक आहे ना आपल्याला आहे ना जास्त करून सदाव्रतमध्ये स्वतः जेवण बनवणे हा जो तट आहे. पुढे पण परिक्रमाचे हा जो रोड आहे हा फक्त परिक्रमा रोड आहे, परिक्रमेसाठी रोड आहे. बाकी इकडं गाडी येत नाही. हे पहा, नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर. बघा आपण आहे ना आज आहे ना आपल्याला ना 3 तारीख आहे. 3 तारखेचा आहे ना आपला हा जो परिक्रमा दक्षिण तट आहे ना, दक्षिण तटाचा आपला हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आपण दक्षिण तटावरून परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. आणि आज या दक्षिण तटावरून परिक्रमेला सुरुवात केली कारण मध्ये आहे ना 8 बोट होत्या. 8 बोटमध्ये आहे ना 1500-1600 परिक्रमा असतील. त्या आहे ना एकदम परिक्रमावासी आहे ना एकत्र झाल्यामुळं हा जो परिक्रमा रोड आहे ना पूर्ण गजबजलेला आहे सर्व परिक्रमावासी यांनी. कारण ह्या रोडवरती आहे ना दुसरे आहे ना पब्लिक चालत नाही आहे. हे जे दिसतात तुम्हाला हे सर्व परिक्रमावासी आहेत. हे सर्व परिक्रमावासी आहेत. एक पाठीमागून पण आहे, पाठीमागं पण आहे, इकडनं पण आहे. म्हणजे हा जो आहे ना हा रोड पूर्ण परिक्रमेनेच गजबजलेला आहे. तिकडे ज्या दिसतात तुम्हाला सर्व केमिकल फॅक्टरी आहे. आणि ह्या ज्या अंकलेश्वर ज्या एरियामध्ये आहे ना सर्व केमिकलच्या फॅक्टरी आहे. आम्हाला आता भरूचला जायचं आहे. आम्ही भरूचला जाणार आहे. भरूच आमच्यापासून एक 47 ते 48 किलोमीटर आहे. आम्ही आज भरूचच्या अलीकडे थांबणार आहे. आता तुम्ही बघा हे सर्व जे परिक्रमावासी आहेत रोडवरती पूर्ण आहे ना, पूर्ण रोड फक्त परिक्रमावासी यांनीच आहे. आता ह्याचं आजचा आमचा पहिल्या दिवसाचा दक्षिण तटावरचा सूर्य येणार आहे. आणि आमच्या ह्या ज्या बाजूला चालते ही मैया आहे. कारण इथं समुद्र असल्यामुळं समुद्राला मैया मिळते. समुद्र मोठा आहे त्याच्यामुळं आम्ही समुद्राच्या बाजूनी कड्याने चाललेलो आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हा आपला आहे ना परिक्रमा रोड आहे. आणि परिक्रमा रोडवरती आहे ना परिक्रमा वाशी आहे ना चालतात. कारण हे जे आहे ना गुजरातमध्ये अंकलेश्वर भरूच अंकलेश्वर. आता आपण आहे ना भरूच अंकलेश्वर रोडला आहे. भरूच आपल्यापासून एक 30 ते 40 किलोमीटर अंतर राहिलं असेल. आणि हे जे समोर दिसतं ही कंपनी आहे. कंपनीच्या बाजूने हा जो आपला परिक्रमा रोड आहे हा परिक्रमावासींसाठी रोड आहे. आणि इकडं आहे ना मैया आहे. आणि मैयाच्या बाजूने म्हणजे समुद्र आहे. समुद्राच्या बाजूला आहे ना आपण चाललेलो आहे शेजारून. आणि सर्व परिक्रमावासी चाललेले. आजचा हा जो आमचा उत्तर तट आहे, उत्तर तटाचा आहे ना पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आम्ही आहे ना सकाळी आहे ना 6 वाजताच निघलो आहे. आणि आज आम्हाला इथून पुढे 2 महिने बरोबर हा तट पूर्ण करायला लागणार आहे. कारण हा तट जरा लांब आहे. अमरकंटक हे ते लांबून जावं लागतं. तर आम्हाला पुढे येईन ते सुगाव येणार. सुगावाला आम्ही आहे ना एक अन्न क्षेत्र आहे, त्या अन्न क्षेत्रावरती थांबणार आहे. आणि तिथून आम्ही पुढच्या परिक्रमेला सुरुवात करणार आहे. नर्मदे हर नर्मदे हर हे हर. या ठिकाणी आम्ही आहे ना आता आहे ना आभेंडावरून आलो आहे. हा जो आमचा परिक्रमा रोड आहे हा नर्मदा मैया आहे ना आमच्या आहे ना इथं समोर आहे. जी नर्मदा मैया आहे ते समुद्र आहे.
आणि जे परिक्रमावासी येतात ते सर्व जवळजवळ एक 1500 ते 1600 परिक्रमावासी असतात. तर आम्ही आबेंडावरून आता जो आम्हाला इथे हवे आला आहे तो आम्ही चाललो आहे सुगावला चाललो आहे. सुगावला आम्हाला 2 रस्ते एकत्र होतात आणि तिथून तटामार्गे जायचं. हा जो हायवे हा, तर आम्ही चाललो आहे सुगावला. बघा सुगावला चाललो आहे. सुगावला सोमेश्वर तीर्थ आणि सिंगनाथ महादेव आश्रम आहे. सोमेश्वर तीर्थ आणि सिंगनाथ महादेव आश्रम. व हा जो आहे ना हा आबेंडा आहे. बघा आबेंडावरून आलो आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग आबेंडावरून येऊन हे सर्व परिक्रमावासी आहेत. तेव्हा हे परिक्रमावासी आलेत. भरपूर परिक्रमावासी आहे, जवळजवळ 1000-1500 आहेत. तर आम्ही चाललो आहे आता सुगावला. आम्हाला इथे आहे ना थोडंसं आहे ना चाय प्रसादी काहीतरी नाश्ता आहे ना ठेवलेला आहे. तर आम्ही तो घेणार आहे. सर्व परिक्रमावासी इथं बसलेले आहेत चाय आणि चाय प्रसादीसाठी. बघा नर्मदे हर. बघा आता आपण आहे ना सुवा गावात आहे आणि वाघरा तालुका आहे. तर आपल्याला इथं परिक्रमावासींसाठी आहे ना एक चाय प्रसादी आहे ना दिली जाते इथं. आणि हवेवरून आम्ही आता ना सुगावला चाललो आहे. सोमेश्वर तीर्थ इथं आम्हाला नर्मदा मैया मिळणार आहे. हे सर्व परिक्रमावासी चाय प्रसादीसाठी बसलेले आहेत. नर्मदे हर. आता आम्ही चाय प्रसादी घेऊन आहे ना तर आम्हाला आहे ना आत्ता सुगावला जायचं आहे. सुगावला निघालो आहे. तर ह्या ठिकाणी आत्ता आम्ही ना चाय प्रसादी घेतली. चाय प्रसादी घेऊन आम्ही सुगावला चाललो आहे. हा जो रोड आहे सुगावला जाण्याचा आहे ना एक म्हणजे हायवेला बोलतायत मोठा रोड आहे. आणि हे सर्व आता जे आम्हाला आहे ना एक तीर्थ जो आश्रम होता ते आश्रम होता सुवा गावामधला होता. आणि आहे ना वाघरा तालुक्यामध्ये वाघरा तालुक्यात. आणि आता आम्ही पुढे जाणार आहे ते सुगावला. नर्मदे हर.